जवान जय किसान। राजू भाऊ तुम्ही आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। शेतकरी एकजुटीचा विजय असो। हात वर करा। शेतकरी एकजुटीचा विजय असो। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। गल्हाटी धरणामध्ये पाणी आलंच पाहिजे, गल्हाटी धरणामध्ये पाणी आलंच पाहिजे। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। तसंच मागे मागे जायचं, तसंच मागे मागे जायचं. हा, व्हिडिओ करा, सगळं यावं. सगळे माणसं पोरी हे काय चला चला चला। जय जवान जय किसान। पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। गल्हाटी धरणामध्ये पाणी आलंच पाहिजे, गल्हाटी धरणामध्ये पाणी आलंच पाहिजे। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। राजू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, राजू भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। सकाराम भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, सकाराम भाऊ तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ है। शेतकरी एकजुटीचा विजय असो। गलाठी धरणात पाणी आलंच पाहिजे, गलाठी धरणात पाणी आलंच पाहिजे। पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं। नाही कुणाच्या बापाचं। जय किसान जय जवान। शेतकरी एकजुटीचा पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं। नाही कुणाच्या बापाचं। गलाठीत पाणी आलंच पाहिजे, गलाठीत पाणी आलंच पाहिजे। पाणी आपल्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आपल्या हक्काचं। नाही कुणाच्या बापाचं। गलाठीत पाणी, आलंच पाहिजे, गलाठीत पाणी, आलंच पाहिजे। शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा जय जवान जय किसान, जय जवान। जय किसान। एक दीड मिनिटातच मी विठ्ठल सुभाषराव बोडखे शेतकरी या ठिकाणी राजभाऊ काकडे यांनी एक अनोखे असं आंदोलन केलेलं आहे। त्या ठिकाणी माझे सर्व शेतकरी बंधूंनो या ठिकाणी एकच असं मला वाक्य म्हणा असं वाटतं, आकाश में तारे बहुत होते हैं, आकाश में तारे बहुत होते हैं, लेकिन चांद जैसे नहीं। महाराष्ट्र में ग्राम पंचायत जैसे बहुत है, लेकिन राजू भाई काकडे जैसे नहीं, राजू भाई काकडे जैसे नहीं। संत ज्ञानेश्वर महाराज म्हणले, जगाच्या कल्याण संताची विभूती, देह कष्टविधी परोपकारी। त्याप्रमाणे राजभाऊ काकडे दाडेगाव ग्राम सदस्य आहे, त्यांना जमीन नाही काही नाही, पण संपूर्ण 25 गावासाठी शहापूर, दाडेगाव, मडतांडा, दोदडगाव, रेवलगाव, शिरसगाव, धाकलगाव असे 25 गावासाठी त्यांनी लोकांना पाणी यावं, शेतकऱ्याचं कल्याण व्हावं आणि आमचे संपूर्ण शेतकऱ्याचा या ठिकाणी अत्यंत पाण्याचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे, त्यासाठी त्यांनी एक अनोखे असं आंदोलन केलेलं आहे। आम्हाला सर्व सरकार मायबापाला अशी विनंती करायची आहे, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठून का होईना पण आमचं गालाटी धरण भरून दाखवावं अशी आम्हाला शासनाला विनंती करायची आहे। आणि जर आमच्या ह्या 2 दिवसांमध्ये जर शासनाने कोणी ऐकलं नाही, राजभाऊकडे कोणाकडे समजा वरिष्ठ अधिकारी आले नाही, तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडणार आहे आणि रास्ता रोको सुद्धा आम्ही सरकारला निवेदन देऊन या ठिकाणी आम्ही करणार आहोत। एवढे बोलतो आणि मी शब्द थांबतो।
जय हिंद, जय महाराष्ट्र. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. राजू दशरथ काकडे, सामाजिक कार्यकर्ता, दाडेगाव ग्रामपंचायत सदस्य. 17 पासून हे आगळं वेगळं जन आंदोलन चालू आहे. 17, 19, 21 आज 3रा दिवस आहे. शासन प्रशासन अजून भेट द्यायला नाही आलं. पोलीस प्रशासन प्रोटेक्शनला नाही आहे. यानं तातडीनं शिष्टमंडळानं बैठक घ्यावा. कुठं मुंबईला असो, जे ज्यांच्याकडे बी राधाकृष्ण विखे पाटील असो, ज्यांच्याकडे जलसंधारण मंत्री खातं आहे त्यानं, सर्व शेतकरीनं कुठं बी जालन्याला असो या संभाजीनगरला कुठं बी शिष्टमंडळाची बैठक व्हावा यांची वरिष्ठाची. आणि तातडीनं जे डावा कालवा आपला वडी गोदरीपासून जे पाट आहे त्या कॅनलमधून गलाठी धरणात पाणी सोडण्यात यावा. जे 25 ते 30 वर्षापासून हा संघर्ष चालू आहे शेतकऱ्यांचा, की पाणी हा निसर्गाची देणगी आहे, बाबासाहेबांना हा लढा दिलेला आहे. असंच परिस्थिती झाली की ह्या धरणामध्ये आणि जालना जिल्ह्यात हे धरण सर्वात गलाठी धरण मोठं आहे आणि ह्या धरणामध्ये कुठलं बी पाणी राहिलेलं नाही आहे आत्तापर्यंत. घोषणा द्या. जय जवान, जय किसान. जय जवान, जय किसान.